आपण आज एका अशा राजाबद्दल बोलणार आहोत ज्यांच्याबद्दल ना दोन टोकं आढळतात. काही जण त्यांना नायक मानतात तर काही जण थेट खलनायक ठरवतात. हो, मी बोलतोय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. मग त्यांच्या या वादग्रस्त इतिहासामागचं नेमकं सत्य काय आहे? चला, शंभूराजे या पुस्तकाच्या आधाराने जरा खोलात शिरून बघूया. आता संभाजी महाराज म्हणजे फक्त एक राजा नव्हते, ते होते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र आणि वारस. म्हणजे विचार करा, भारताच्या इतिहासातल्या एका महान योद्ध्याचा वारसा त्यांच्या खांद्यावर होता. साहजिकच लोकांच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या होत्या. पण गंमत बघा, इथेच त्यांच्या इतिहासाला एक वेगळं वळण मिळतं. एक बाजू म्हणते की ते एक विद्वान पराक्रमी राजा होते आणि दुसरी बाजू ती त्यांना एक अविचारी, सुखलोलूप आणि व्यसनी युवराज म्हणून रंगवते. म्हणजे दोन पूर्णपणे वेगळी चित्र. मग यातलं खरं काय मानायचं? चला तर मग जरा समजून घेऊया की यात दंतकथा काय आहेत आणि सत्य काय सांगतं. इथे बघा, राजा एक पण चित्र दोन, अगदी परस्पर विरोधी. एकीकडे त्यांच्यावर आरोप काय आहेत तर म्हणे ते अकार्यक्षम होते, क्रूर होते, व्यसनी होते. पण दुसरीकडे वास्तव काय आहे? वास्तव हे आहे की याच राजाने फक्त 9 वर्षात राज्याचा आकार दुप्पट केला आणि एकही किल्ला गमावला नाही. मग प्रश्न हा पडतो की ही दोन चित्र इतकी वेगवेगळी असूच कशी शकतात? बरं, त्यांच्यावर जो अकार्यक्षम असल्याचा आरोप आहे ना, त्यालाही काही तथ्य थेट उत्तर देतात. ते तब्बल 8 भाषांचे जाणकार होते. इतकंच नाही तर त्यांनी स्वतः बुधभूषणमसारखे 4 मोठे ग्रंथ लिहिले. त्यांनी मराठा आरमाराला आणखीन मजबूत केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी या 4 महासत्तांशी त्यांनी लढा दिला. अकार्यक्षम राजा हे करू शकतो का? आता त्यांच्यावरच्या आरोपांना सर्वात मोठा छेद देणारा पुरावा कुठला असेल तर तो त्यांच्याच शब्दांमध्ये सापडतो. हो, त्यांच्या स्वतःच्या लिखाणात. चला बघूया, एक आदर्श राजा कसा असावा याबद्दल ते स्वतः काय म्हणतात. हा बघा, हा श्लोक त्यांच्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातला आहे. यात ते अगदी स्पष्टपणे सांगतात की राजाने मोहातून निर्माण होणाऱ्या 7 व्यसनांपासून नेहमी दूर राहावं. लक्षात घ्या, हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत, त्यांचे विचार आहेत. आणि कोणती आहेत ही 7 व्यसनं? तर वादविवाद, बोलण्यात आणि शिक्षा देण्यात क्रूरता, संपत्तीचा गैरवापर, मद्यपान, स्त्रियांबद्दलची आसक्ती, शिकार आणि जुगार. आता यातली विडंबना बघा. ज्या व्यसनांपासून राजाने दूर राहावं असं ते स्वतः लिहित आहेत, नेमके त्याच व्यसनांचे आरोप त्यांच्यावर आयुष्यभर लावले गेले. म्हणजे बुधभूषणम हा फक्त एक ग्रंथ नाहीये, तो संभाजी महाराजांच्या विचारांचा आणि त्यांच्या चारित्र्याचा एक प्रकारे आरसा आहे. यातून त्यांची बौद्धिक पातळी आणि राज्यकारभाराची त्यांना किती सखोल जाण होती हे स्पष्ट दिसतं. मग साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की जर पुरावे इतके स्पष्ट आहेत तर मग ही नकारात्मक प्रतिमा तयार झालीच कशी? याचं उत्तर असं म्हणतात की दरबारातल्या राजकारणात दडलेलं आहे. असं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांच्या दरबारात काही मंत्री होते जे भ्रष्ट होते. आणि या मंत्र्यांना संभाजी महाराजांची भीती वाटायची. का? कारण संभाजी महाराजांनी त्यांचा भ्रष्टाचार उघड केला होता. त्यांना पक्क माहीत होतं की जर संभाजीराजे सिंहासनावर बसले तर आपलं काही खरं नाही. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर काय घडलं ते बघा. सगळ्यात आधी तर त्यांच्या मृत्यूची बातमीच संभाजी महाराजांपासून लपून ठेवण्यात आली. मग या कटकारस्थानी मंत्र्यांनी एकत्र येऊन राजाराम महाराजांना गादीवर बसवलं. पण संभाजी महाराजांनी हा सगळा कट उधळून लावला आणि शेवटी 1681 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे बघा, सुरुवातीपासूनच त्यांना घरातूनच किती मोठ्या विरोधाला तोंड द्यावं लागलं. आणि हा संघर्ष काही फक्त दरबारापुरता मर्यादित नव्हता. तो थेट पुरंदर आणि पन्हाळ्यासारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांपर्यंत पोचला. म्हणजे विचार करा, या अंतर्गत वादामुळे अख्खं मराठा साम्राज्यच धोक्यात आलं होतं. आणि आता या सगळ्या प्रकरणातला कदाचित सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, संभाजी महाराजांची बदनामी करणारी जी सगळ्यात प्रसिद्ध भखर आहे ना, ती त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेली. आणि लिहिली कोणी? तर मल्हार रामराव चिटणीस यांनी. आता हे चिटणीस कोण? तर त्यांचे पूर्वज होते बाळाजी आवजी चिटणीस, ज्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून संभाजी महाराजांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. मग आता सांगा, इतक्या वर्षांनंतर लिहिलेल्या या इतिहासात लिहिणाऱ्याचा स्वतःचा अजेंडा असू शकतो की नाही? तर या सगळ्या पुराव्यांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं, त्यांच्या वारशाचं पुन्हा एकदा मूल्यांकन होण्याची गरज आहे. फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा, 122. तब्बल 122 वर्षानंतर लिहिलेल्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा?
आणि तेही तेव्हा जेव्हा लिहिणाऱ्याच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि शंभूराजे या पुस्तकाचा मूळ युक्तिवाद नेमका हाच आहे की कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः ऐतिहासिक व्यक्तीला, कुणीतरी नंतर लिहिलेल्या कदाचित पक्षपाती असलेल्या कथांवरून पारखू नका. त्यांना पारखायचं असेल तर त्यांच्या काळातले पुरावे बघा, त्यांचे स्वतःचे शब्द वाचा. तर ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका फार महत्त्वाच्या विचारापर्यंत येऊन पोहोचतो. संभाजी महाराजांचा वारसा तो या पुतळ्यासारखा आहे, दगडात कोरलेला, एकदम ठाम. पण त्यांच्या आयुष्याची जी गोष्ट आहे ना, ती अशा शाईने लिहिली गेली आहे ज्यावर आजही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहे. आणि मग शेवटी हाच एक प्रश्न उरतो की आपण ज्याला इतिहास म्हणतो तो नक्की कशाने घडतो? प्रत्यक्ष घडलेल्या घटनांनी, की ती गोष्ट कोण, कधी आणि कशी सांगता याने? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?